ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। गेल्या 15 दिवसांपासून बीड जिल्ह्याला अतिवृष्टीने मोठा तडाखा बसलेला आहे। मी सध्या गेवराई तालुक्यातल्या धारवंटा परिसरामध्ये आणि याच परिसरातली धारवंटा हद्दीतली तब्बल 3 एकर बागायती जमीन सिंदफणा नदीला आलेल्या पुरामध्ये वाहून गेली आहे। अक्षरशः 45 फूट खोलीपर्यंत ही जमीन पूर्णपणे खरडून गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अतिशय धक्कादायक असं हे दृश्य सध्या समोर पाहायला मिळतं आहे। शेतकऱ्यांची मोसंबीची बाग आणि ऊसासहित सर्व काही वाहून गेलं आहे, तर एका शेतकऱ्याचं घर देखील वाहून गेलं आहे। माझ्यासोबत कल्याण काशीत हे शेतकरी आहेत ज्यांची मोसंबीची बाग वाहून गेली आहे। काय सांगाल, किती प्रमाणात नुकसान झालंय आणि किती तुमचं शेत वाहून गेलंय? आतापर्यंत हे जे 8 दिवसापासून जे पावसाने जे तडाखा दिला त्याच्यामध्ये आमची कमीत कमी 1.5 ते 2 एकर मोसंबी वायाला गेली आणि ती इतकी खोल गेली की पूर्ण ते खडकायला लागले आतापर्यंत ते। आणि आतापर्यंत एकही अधिकारी त्याचा पंचनामा आजपर्यंत कोणी पंचनामा केलेला नाही। 8 दिवस झाले त्याला कमीत कमी ह्या गोष्टीला। आणि म्हणजे कोणताच एक शासकीय अधिकारी ज्याला हा रिस्पॉन्सिबल अधिकारी तो आज तागायत तिथं आलेला नाही। आणि ह्याचं कारण एक मी आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा आजसुद्धा त्या पूर्ण ब्लॉक झालेला बंधारा आणि त्या बंधाऱ्यामध्ये जे फुटण्याचं एकमेव कारण आहे त्याचे बंधाऱ्याचे जे एसी केल्यात ते माणूससुद्धा त्यातून जाऊ शकत नाही। आणि मोठ्याले झाडं आल्यानंतर ह्यानंतर सुद्धा अगोदर ही पुनरावृत्ती झालेली। आम्ही वारंवार सांगितलं की ह्या बंधाऱ्याचं काहीतरी नियोजन करा, ह्याच्या एसी मोठाली करा। ह्याच्या अगोदर सुद्धा आमचं 1.5 एकर ह्याच्यानंतर सुद्धा आमचं अगोदर वावर गेलेलं आहे। आता तर आमचं तब्बल 4 एकर वावर गेलेलं आहे आणि ते मी ऊस आणि मोसंबीचा बाग आम्ही मोसंबीचा बाग तयार करण्यासाठी 6-6 वर्ष त्यासाठी मेहनत घेतली आणि ते पूर्ण होईत असा नाहीसा पूर्ण झालेला आहे तो। लाखो रुपयांच्या मोसंबीची झाडं तुमची वाहून गेले, जमीन पूर्ण खरडून गेली। आता काय मागणी असेल प्रशासन सरकारकडे? आमची प्रशासनाला एवढी विनंती आहे की कमीत कमी आमच्या तुम्ही येऊन स्पॉट पंचनामा तरी करा आणि त्याच्यासाठी आता परत बंदोबस्त काय करायचा। आणि ते शासनाच्या उदासीनता धोरणामुळे हा बंधाऱ्यामुळे आमची जमीन गेली। तर शासनाने त्याच्यावर तातडीने काय योग्य कारवाई करायची ते करायला पाहिजे आणि इथं येऊन शेतकऱ्याची स्पॉट पंचनामा करायला पाहिजे त्यांनी की जमीन खोल किती गेली, यांची नुकसान भरपाई किती झाली, ह्यांना आपल्याला मदतीचा हात कसा देता येईल हे आतापर्यंत आमच्याकडे कोणी आलेलंच नाही, डुकूनसुद्धा बघितलेलं नाही ह्याच्याकडं। नक्कीच सरकार आणि प्रशासनाला लक्ष द्यावं असं शेतकऱ्यांचं म्हणणं। शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार जे कारण जमीन वाहून जाण्यासाठी झालं ते आपण समोर पाहू शकतोय। जो बंधारा आहे त्या बंधाऱ्याच्या या बाजूला जिकडून पाण्याचा फ्लो आहे त्या बाजूने पूर्ण मोठमोठे झाडे येऊन पडलेत आणि यामुळेच हे जे पाणी होतं ते पूर्णपणे शेतात घुसलं आणि यानंतर शेत वाहून गेलं असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच बाजूला घर ज्या शेतकऱ्याचं वाहून गेलं ते राजेंद्र काशीत माझ्यासोबत आहेत। किती प्रमाणात तुमचं नुकसान झालेलं आहे? घर वाहून गेलं आणि बाजूचं तुमचं शेतही वाहून गेलं असं सांगताय? सर माझं मी इथं राहायला होतो, इथं माझ्या 5 रूम होत्या, जनावरं होते इथं सगळे होते राहायला। अचानक पाणी आल्यामुळं पूर्ण जे गेलं, आम्ही साईडला गेलो, फक्त पसारा वगैरे काही काढला नाही आणि पूर्ण शेती एकदम ऊस सहित काहीच राहिलं नाही। 45 जवळपास 50-45 फूट पूर्णच होऊन गेलं। कोटा वगैरे काही राहिलेलं नाही, इथं कंपोस्ट झाला आहे आणि ठिबक होतं ऊसामध्ये, ठिबक नाही, खत नाही, काहीच घराचं कोणतंही साहित्य राहिलं नाही। मोठं नुकसान झालंय तुमचं। कुणी आलं तुमच्याकडे? आमच्याकडे आतापर्यंत कुणीही आलेलं नाही। आम्ही इथं गावामध्ये इथं चुलत्याच्या घरी राहायला गेलेलो आहे गावामध्ये। घरात कोण आहे? आमच्या घरामध्ये आई वडील मी माझी पत्नी एवढे जण राहतो। आता गावामध्ये चुलत्याच्या घरी राहतात आम्ही। काही जनावरं असतील तुमचे ते वाचवायला? जनावरं फक्त 2 वाचवले, बाकीचं सगळं गेलेलं आहे। काय प्रशासन सरकारला प्रशासन एवढंच करावं की आमची काय जे मदत आहे हो इथं येऊन त्याने पंचनामा करावा ना आम्हाला काय ते मदत द्यावी। नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आहेत। अक्षरशः त्यांचं घरही वाहून गेलंय, ऊस वाहून गेला आणि जमीनही पूर्णपणे 40 ते 45 फुटापर्यंत खरडून गेलेले आहे। या ठिकाणी अद्यापपर्यंत कुणीही फिरकलं नाही किंवा पंचनामा झाला नाही। यामुळे आमचा तात्काळ पंचनामा करावा प्रशासनाने आणि यानंतर सरकारने आम्हाला काही ना काहीतरी मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, गेवराई, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।